नमस्कार मंडळी, मी समिधा परब तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण दर्शन घेणार आहोत खोपोली येथील पाताळगंगा नदी किनारी वसलेल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठाचे। या ब्लॉगमध्ये मठाची व मठापर्यंत पोहोचण्यापर्यंतची संपूर्ण माहिती भेटणार आहे। तर सेंट्रल रेल्वेवरून खोपोलीला जाणारी लोकल घ्यावी। आम्ही ठाणेवरून सकाळी 8:10 ची खोपोली लोकल पकडली। 10 वाजता 2 तासाच्या प्रवासानंतर खोपोली स्टेशनला पोहोचलो। स्टेशन बाहेर शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहेत। पर पर्सन 15 रुपये असा दर आहे किंवा 15 मिनिटाच्या अंतरावर चालत मठ आहे। तर आता आपण मठाजवळ पोहोचलो आहोत। प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला शूज व सॅन्डल्सचे स्टँड आहे। तिथे आपण 1 रुपये देऊन आपले शूज ठेवू शकतो। त्याचे आपल्याला कूपन दिले जाते। तिथेच डाव्या बाजूला महाप्रसादाचे काउंटर देखील आहे। तिथे 20 रुपये पर पर्सन असे कूपन भेटतात। पुढे छान असे फाउंटन्स आहेत। सकाळच्या वेळी ते बंद असतात। तिथूनच पुढे हॉल आहे। हॉलमध्ये महाराजांच्या जुन्या आठवणी, फोटो व श्लोक पाहायला भेटतात। भेटतात। मठाच्या बाजूनी पाताळगंगा वाहताना दिसते। याच पाण्यात महाराज तपश्चर्या करत असत। पुढे महाराजांच्या समाधीचा परिसर येतो। भक्त तिथे आरती व ध्यान करतात। तिथेच होम हवन पूजा हॉल देखील आहे। तिथूनच पुढे गणपती व शंकराचे मंदिर आहे। मंदिरात अनेक संतांच्या मूर्त्या आहेत। पुढे भक्त निवास पाहायला भेटतो। 500 रुपये पर पर्सन असा दर आहे। चालत गेलो की पुढे प्रति केदारनाथचे मंदिर आहे। 500 रुपये पर पर्सन असा दर आहे। तिथूनच पुढे चालत गेलो की प्रति केदारनाथचे मंदिर आहे। या मंदिरातील शिवलिंग केदारनाथच्या शिवलिंग सारखे असल्यामुळे या मंदिराला प्रति केदारनाथ असे म्हणतात। या मंदिराच्या पाठूनच गुफेत जाणारी वाट सुरू होते। स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते। ते आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली हट्टयोगी होते। गगनगिरी महाराज विशेषतः त्यांच्या जल तपश्चर्येसाठी आणि तीव्र ध्यान पद्धतीसाठी प्रसिद्ध होते। महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मंडुरे गावात श्रीपाद गणपतराव पाटणकर म्हणून झाला। वयाच्या 7व्या वर्षी ते घर सोडून 32 शिराळा येथील नाथ संप्रदायाच्या मठात गेले। अगदी लहान वयातच त्यांनी संन्यास घेतला। डोंगरी चढाव चढून आता आपण गुफेच्या पायथ्याशी आलो आहोत। इथून थोड्या पायऱ्या आहेत। असे म्हटले जाते की महाराज ह्या गुफेत बसून तपश्चर्या करत। गुफेतून खाली आल्यावर समोरच गौशाला पाहायला मिळते। मठात अनेक योग वर्ग व मसाज सेंटर चालवले जातात। हे मठ खूप स्वच्छ, सुंदर, शांत आहे। मुख्य म्हणजे येथील सर्व सेवेकरी शिस्तबद्ध आहेत। तर मंडळी, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।